काम करता करता बोला. नमस्कार, मी आबा पडकील बोलतो आहे. माझा सिंधुदुर्ग FB ग्रुप. आता मी मुलाखत घेत आहे वैभव सुर्वे यांची. ते या कलेकडे हे वाद्य म्हणजे संगीत, डबलवारी, भजन सगळ्यासाठी उपयोगी असतं. तर आता पुढून ते बोलतील. सुरू कर. माझं नाव वैभव जयराम सुर्वे. मी हे 99 पासून काम करत आहे. हां. मी पहिला राहायला होतो परेल भोईवाड्यात आणि तिथे माझे लालबागला दामोदरदास गोवर्धन यांच्याकडे माझे मामा होते. हां. तर त्यांनी मला सांगितलं की तू ये इथे. तेव्हा मला तबला पण माहिती नव्हता. हां. म्हणजे तबला कोणाला बोलतात, पकवाज काय बोलते कोणाला बोलतात, ढोलकी कोणाला बोलतात हे माहिती नव्हतं. पण तिथे गेल्यानंतर मला कळालं की ह्याला तबला बोलतात, ह्याला पकवाज बोलतात, ह्याला ढोलकी बोलतात. असं करता आता मला तिथे मी जवळजवळ 8 ते 10 वर्ष तिकडे काम केलं. त्याच्यानंतर मी असे छोटे मोठे प्रोग्राम पण करतो आणि रात्रीचे हां ऑर्केस्ट्राचे वगैरे वाजवायला जाता की गायक आहे? नाही, मी ॲक्टिंग करतो. अच्छा अच्छा, कॉमेडी. हां, तर ते करता करता असं माझ्या मनात विचार आला की आपलं पण स्वतःचं काहीतरी असावं. हां. म्हणून मग तिथून जेव्हा मी जॉब सोडला त्याच्यानंतर मी नालासोपाऱ्याला आलो. नालासोपाऱ्याला आल्यानंतर मी स्वतः घरीच पहिलं सुरुवातीला काम. आणि हे तुम्ही कधीपासून आहे तिथे सांगा? मी साधारणतः 2 वर्ष. आमची शीच ओळख झालेली, आमचे गाववाले थोडीशी संगीताची आवड, हां. त्यामुळे ते डबलवारी बंधनात वगैरे होता तुम्ही? ऐकायसाठी हां. पंचाळ बुवा, कदम बुवा, पाटील बुवा, कोकर बुवा, हां. जयराम बुवा, गाडीगावकर बुवा, हां. असे बरेचसे बुवांची भजनं ऐकली. त्यामुळे याच्या भजनाची त्यामुळे मंडळी येतात, भजनी मंडळी येतात, हां. बुवा लोक येतात. बोला. थोडी आवड आहे त्यामुळे गप्पा गोष्टी होतात. मग बसल्या बसल्या बसून राहण्याचे यांच्यासोबत शाबास. काम करतो म्हणा थोडक्यात. हां. आणि त्यांचं आमचं कसं स्वभाव जुळला, एकमेकाचे विचार जुळले. हां. त्यामुळे आणि आणि शेजारी. ही कला जोपासता येतो. हो एवढंच याच्या आपल्याकडे काय आहे. हां हां. तर तुम्ही सुरू करा. आता परत एकदा वैभव सुर्वे यांच्याकडे. नंतर मग मी नालासोपारा या ठिकाणी आलो राहायला. मी घरी काम चालू करता करता मग माझे असेच काही भजन मंडळातले लोक मित्र आहेत. त्यांनी मला बोलले की तू घरी काम करण्यापेक्षा तू मोरेगावमध्ये ये, तिथे दुकान वगैरे बहुत छोटंसं तिथे तू चालू कर. तर मी विचार केला ठीक आहे चालेल बघूया. तरी पण 1 वर्ष मी घालवलं घरीच मी काम करता करता. तिकडे काही एवढं काम येत नव्हतं. जेव्हापासून मी नालासोपारा या इकडे मोरेगावला आलो तेव्हा मग काही लोकांना काम आवडलं आपलं. त्याच्यानंतर मग काम आपलं वाढत गेलं इकडे आणि आता चांगलं म्हणजे सेटल झालं. झाले. पण ते मामांचं सांगा ना. हां, रामू काका हे माझे मामा आहेत. त्यांना ॲक्च्युली त्यांचं नाव रामचंद्र जाधव, पण त्यांना सगळे रामू काका म्हणूनच ओळखतात. कुणालाही विचारलं दामोदर दास यांच्याकडे गोवर्धन दास यांच्याकडे ट्युनिंग मास्टर पूर्ण आयुष्य घालवलं. पूर्ण आयुष्य ते असे बोटे हे वाले. ते 16 वर्षापासून त्यांच्याकडे होते काम करत. वयाच्या 16 मला चांगले परिचयाचे होते. मी त्यांच्याकडून 2 ढोलकी घेऊन गेले, एक पकवाज एकदा साधून घेऊन गेलो. प्रमोद धुरी बुवा त्यांच्याकडची पकवाज मी घेतलेली, ती तिथेच हे करून गेलो. त्यांनी मग मला हे सगळं काम शिकवलं. ते परत बोला. परत ते दामोदरदास गोवर्धनचे शेठ सुरेश शेठ होते. त्यांनी पण आम्हाला म्हणजे काम शिकवण्यात त्यांचा पण हातभार होता. नंतर नितीन मिस्त्री त्यांचे भाचे होते, त्यांचा पण खूप मोठा हात होता. असं करता करता हे काम मी 10 वर्षामध्ये शिकलो. आणि मग तुम्हाला कसं वाटलं की आपला स्वतःचा धंदा करून मला असं एक वाटलं की आपण कुठेतरी सेटल झालंच पाहिजे. आणि ते आता झालं थोडाफार म्हणजे झालं अजून म्हणजे 50% मी सेटल झाले. अजून 50% मला अजून काम वाढवायचं आहे. आता ही तुमची जागा जी आहे ती भाड्याने आहे की स्वतः? भाड्याने जागा. हां. पण तुम्हाला वाटतं की मला स्वतःची जागा व्हावी आणि स्वतःचं दुकान असं मस्त काचा बिचा सहित लालबागला मामांचं होतं तसं व्हावं अशी वाटते. हां. देव करता मी आता हे काम म्हणजे ट्युनिंग मी जास्त करून मामांकडून शिकलो. म्हणजे लावायला पण येतं तुम्हाला? सगळ्या स्वरामध्ये
कुठल्याही स्वरामध्ये आहे. अच्छा अच्छा. त्याच्यात तुम्ही लावून हातखंडा आहे लावण्यामध्ये- तुमचा. हा म्हणजे पाहिजे त्या स्वरात तुम्ही बोलाल त्या स्वरात लावा. अच्छा अच्छा. अजून काय विशेष? विशेष म्हणजे तुम्हाला ह्याच्यामधून मला एक माझी आवड म्हणजे मी प्रोग्राम करतो ते मला करायला म्हणजे मिळालं. अष्टपैलू कलाकाराचा. हा हां आणि आता माझा एक शॉर्ट फिल्म पण आली माझी अच्छा. BTKS म्हणून. हां हां. त्याच्यामध्ये आम्हाला त्या शॉर्ट फिल्मला अवॉर्ड मिळाले 2. अच्छा. आता तोच मोठा पिक्चर बनणार आहे त्याच्यामध्ये चान्स लागणार आहे. हां धन्यवाद. परत माझा पहिला पिक्चर पहिला विठ्ठल चित्रपटात पण मी काम केलंय. एक छोटासा रोल केला आहे. असे छोटे मोठे चालू मी असतात. प्रेमप्रथा धुमचंद बघलात ना हां. त्याच्यात केलं आहे पकवाज वाजवताना मामाबरोबर. अच्छा. प्रेमप्रथा धुमचंद शिवाली हां, परब. दिवस. तो आमच्या गावाला शूटिंग झाला मामाच्या गावाला. अच्छा. हां पकवाजच वाजवत आहे मी मामाबरोबर. मला या क्षेत्रातला आवड असल्यामुळे मला तुमची मुलाखत घ्यावी अशी वाटते. धन्यवाद. देव करो तुम्हाला तुमच्या ज्या इच्छित मनोकामना आहेत त्या परिपूर्ण हो असं तुमचा आशीर्वाद असाच असं हां राहील काही हरकत नाही. धन्यवाद.